नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 6वे बैजिक राशींचे अवयव याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण a चा घन अधिक b चा घन याचे अवयव कसे पाडायचे याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता आपल्याला हे तर माहित आहे की a अधिक b कंसाचा घन याचे अवयव a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन अशा प्रकारे आपण पाडतो आणि ते लिहितो याप्रमाणे a अधिक b कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab कंसात ab a अधिक b याप्रमाणे आपण ते लिहितो। मग आता आपल्याला काय करायचं आहे, a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab कंसात a अधिक b बरोबर a अधिक b चा घन यांची आपण काय केली, जागांची अदलाबदल केलेली आहे। मग आता आपण a चा घन अधिक b चा घन बरोबर a अधिक b कंसाचा घन वजा 3ab कंसात a अधिक b, मग इथे चौकटी कंस आणि त्यामध्ये साधा कंस a अधिक b, दुसऱ्या कंसात a अधिक b चा वर्ग चौकटी कंस पूर्ण वजा 3ab आणि कंसात a अधिक b। मग आता आपण काय केलेलं आहे, a अधिक b या a अधिक b च्या घनामधनं बाजूला घेतले आणि मग राहतात काय, a अधिक b कंसाचा वर्ग हे आपण काय केले, चौकटी कंसामध्ये लिहिले वजा 3ab हे तसे घेतले बरोबर a अधिक b कंसात। मग आता ह्या a अधिक b कंसाचा इथे आपण वर्ग केलेला आहे, a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग वजा 3ab आपण इथे लिहिले। मग a अधिक b तसेच लिहिले आणि इथे आपण काय केलं, a चा वर्ग वजा ab अधिक b वर्ग। मग आता सूत्र आपल्याला काय मिळालं, याचे अवयव आपल्याला काय मिळाले, a चा घन अधिक b चा घन बरोबर a अधिक b एका कंसात आणि a चा वर्ग वजा ab अधिक b वर्ग हे आपल्याला याचे अवयव मिळाले। आता आपण काही उदाहरणांच्या आधारे हे सूत्र समजावून घेऊ। पहिलं उदाहरण आहे x चा घन अधिक 27y चा घन बरोबर x चा घन अधिक 3y चा घन। 3 चा घन किती असतो, 27 असतो, म्हणून इथे ते 27 न लिहिता 3y चा घन असं लिहिलेलं आहे। मग आता x अधिक 3y हे कॉमन काढले एका कंसात आणि चौकटी कंसामध्ये x चा वर्ग वजा x कंसात 3y अधिक 3y चा वर्ग हे कंस पूर्ण, म्हणून x अधिक 3y चौकटी कंसात x चा वर्ग वजा 3xy या xनी या कंसाला गुणलं अधिक 9y चा वर्ग कारण हे 3 चा वर्ग 9 आणि y वर्ग। त्याचप्रमाणे हे पुढचं जे उदाहरण आहे, ही सगळी उदाहरणं पुढची त्याप्रमाणे सोडवलेली आहेत। हे उदाहरण अंशछेद स्वरूपात आहे, m चा घन अधिक 1/64 m चा घन। म्हणून मग काय केलेलं आहे, आता घन म्हणजे हा 64 कोणाचा घन आहे, तर तो 4 चा घन आहे, म्हणून येतेचं सोपं रूप इथे देऊन घेतलेलं आहे आणि या कंसाचा घन केलेला आहे। मग इथे m अधिक 1/m 4m म्हणून m चा वर्ग वजा m गुणिले 1/4m अधिक कंसामध्ये 1/m 4m कंसाचा वर्ग, म्हणून इथे काय केलं आहे, m अधिक 1/4m एका कंसात हे इथे आणि m वर्ग वजा 1/4 म्हणजे हा m गेला हा m गेला म्हणून 1/4 आणि 4 चा वर्ग किती आहे, 16 म्हणून 16 आणि m चा वर्ग m म्हणून 1/16m वर्ग। त्याचप्रमाणे हे जे पुढचं उदाहरण आहे ते पण इथे सोडवलेलं आहे। सराव संच 6.2